एक जुनं ओसाड घर, जिथे वर्षानुवर्ष आता कोणीच राहत नाही. पण त्या घरात एकेकाळी एक कलाकार राहायची, जी मातीच्या बाहुल्या बनवायची. पण एक दिवस तिचा नवरा वेडा झाला. त्याने चाकूने घरातल्या सगळ्यांना संपवलं. पण बायकोचं शरीर कधीच सापडलं नाही. मग ती गेली कुठे? आणि ती बाहुली, ती अजूनही त्या घरात होती, तुटलेली पण जिवंत. सुचवान त्या बाहुलीला घरी घेऊन आला आणि त्याच रात्रीपासून सगळं बदल. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नेटफ्लिक्सच्या सगळ्यात भयानक तैवानीज हॉरर चित्रपटाची म्हणजेच मडबोनची संपूर्ण कथा. चला तर मग सुरू करूयात. तर चित्रपटाची सुरुवात एका जुन्या मोडकळीस आलेल्या घरापासून होते, जिथे दोन लोक, ज्यांची नावे आहेत चेंग आणि आई, ते आपल्या कंपनीच्या कामासाठी आलेले असतात. त्यांचे काम असते या घराची प्रत्येक खोली स्कॅन करणे, कारण याच लोकेशनच्या डिझाईनवर त्यांची कंपनी एक हॉरर गेम डेव्हलप करणार होती. त्यांच्या संभाषणातून आपल्याला कळते की ही जागा काही साधीसुधी नव्हती. असे म्हटले जाते की या घराच्या मालकाने स्वतःच्या हाताने संपूर्ण कुटुंबाला संपवलं आणि त्याच्या बायकोचा मृतदेहही आजपर्यंत सापडला नव्हता. लोक मानतात की मालक एखाद्या दृष्ट आत्म्याच्या नियंत्रणात होता. याच कारणाने या घराची ही भयावह प्रतिष्ठा गेमसाठी एकदम परफेक्ट मानली गेली होती. खोल्या स्कॅन करत दोघे मालकाच्या बायकोच्या स्टुडिओपर्यंत पोहोचतात. आई आतमध्ये जायला तयार नव्हता, पण चेंग त्याला मनवतो. दोघे रूम मध्ये जातात, जिथे मालकीन मातीच्या बाहुल्या बनवायची. चेंग बाहुली भाजण्याच्या भट्टीमध्ये जातो, जिथे बाहुल्या भाजल्या जायच्या, त्या तपासायला. आई स्कॅनर सेट करत असताना अचानक भट्टीचे दार आपोआप बंद होते. घाबरलेल्या आई चेंगला शोधायला पुढे जातो. त्याच वेळी आईला भिंतीजवळ पडद्यामागे एक विचित्र भूतासारखी सावली दिसते आणि तेवढ्यात चेंग अचानक मातीच्या बाहुलीने त्याला घाबरवतो आणि सहजपणे त्याला सांगतो की बाहुली धर, म्हणजे ती गेमसाठी स्कॅन होऊ शकेल. आई बाहुलीला नीट पाहायला लागतो आणि तेव्हाच आपल्याला दिसते की बाहुलीच्या मागे काहीतरी विचित्र मंत्र दिलेलं आहे. तेव्हाच आईला कानामध्ये फुसफुसल्यासारखा आवाज येतो आणि तो आवाज होता, ती परत ठेव. भीतीने आईच्या हातातून बाहुली खाली पडते आणि तिचे डोके तुटते. आई घाबरतो आणि तिथून निघण्याचा प्रयत्न करतो. पण तेव्हाच अचानक एक लोखंडी शिडी त्याच्या अंगावर पडते आणि त्याला खूप खोल जखम होते. चेंग मदतीसाठी साहित्य घ्यायला जातो आणि आपण पाहतो की आईचे रक्त जमिनीवर वाहत आहे. हे रक्त हळूहळू त्या तुटलेल्या बाहुलीपर्यंत पोहोचते आणि बाहुलीचा रंग हळूहळू लाल होऊ लागतो. म्हणजे असं वाटतंय जणू ती बाहुली जिवंत होत आहे. जेव्हा चेंग परत येतो तेव्हा आई शिडी खाली नसते, तर त्याच्या समोर एका झपाटलेल्या अवस्थेत उभा असतो. चेंग पळण्याचा प्रयत्न करतो, पण एखादी अदृश्य शक्ती त्याला ओढून भट्टीमध्ये घेऊन जाते. आणि मग मित्रांनो, इथेच पहिला सीन संपतो. पुढच्या सीन मध्ये आपण एक जोडप्याला पाहतो. नवऱ्याचे नाव आहे सुचुआन. आपण त्याला फक्त सू म्हणूयात आणि त्याची गर्भवती पत्नी माहुआ. सू त्याच गेम कंपनीमध्ये डेव्हलपर आहे जिथे आई काम करायचा आणि माहुआ एक रेस्टोरेशन टेक्निशियन आहे, जी जुन्या मूर्ती त्यांच्या मूळ स्वरूपात आणण्याचे काम करते. दोघांनाही आपल्या येणाऱ्या बाळासाठी आर्थिकदृष्ट्या स्थिर भविष्य हवे होते, म्हणून ते जास्तीत जास्त काम करत होते. माहुआ त्याला आठवण करून देते की आज दुपारी 2 वाजता डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे आणि सूला हॉस्पिटलला यायचे आहे. सू हो म्हणून ऑफिसला निघून जातो. ऑफिसला पोहोचल्यावर सू पाहतो की त्याच्या गेम डिझाईनला अप्रुव्हल मिळालेलं नाही. हे पाहून त्याला फार वाईट वाटते. याच दरम्यान एक कर्मचारी वैतागलेली असते, कारण तिचा संपर्क आईशी होत नव्हता. सू सांगतो की त्याच्यासोबत चेंग देखील होता, त्याला कॉल कर. तेव्हाच बॉस येतो आणि मीटिंगसाठी डिटेल्स मागतो, पण आईने काहीच सबमिट केलेलं नसते. सू आईला कॉल करायला लागतो. त्याच वेळी आईचा फोन ऑफिसमध्येच रिंग करू लागतो. थोड्याच वेळात आई स्वतः ऑफिसला पोहोचलेला आपण पाहतो, पण त्याची अवस्था पाहून स्पष्टपणे कळते की काहीतरी खूप चुकीचे झाले आहे. तो घाबरलेला होता, मानसिकदृष्ट्या अस्थिर दिसत होता, पण बॉसला काही घेणं देणं नव्हतं. तो आईकडून सामान घेतो आणि सूला मीटिंग करायला सांगतो. मीटिंगमध्ये सू गुंतवणूकदारांना घराची भयावह पार्श्वकथा सांगतो, पण गुंतवणूकदार निराश होतात, कारण त्यांना प्रत्यक्ष गेम फुटेज पाहायचे होते. तेव्हाच आई काचेच्या भिंतीवर येऊन ओरडू लागतो, ती येत आहे. पण सू परिस्थिती हाताळण्यासाठी याला मार्केटिंग फंडा बनवतो, हे सांगत की गेम इतका भयानक आहे की लोक इतक्या पातळीवर ती जाऊन रिॲक्ट करतील. अचानक आई काळे घाण द्रव ओकू लागतो. त्याला ताबडतोब हॉस्पिटलला पाठवले जाते आणि सर्वजण हे फूड पॉइझनिंग समजतात. बॉस गुंतवणूकदारांना पटवून फंडिंग सुरक्षित करतो आणि आईच्या जागी सूला हा हॉरर गेम हाताळायला सांगतो. सू साशंक असतो, पण अधिक पैसे आणि प्रमोशनच्या वचनाने तयार होतो. या गोंधळात तो आपल्या बायकोच्या डॉक्टरच्या अपॉइंटमेंट बद्दल विसरून जातो. रात्री तो माहुआकडे माफी मागतो आणि तिला सरप्राईज देण्यासाठी सुशी आणि कच्चे मांस घेऊन येतो. पण माहुआ त्याला आठवण करून देते की ती गर्भवती आहे आणि कच्चे मांस खाऊ शकत नाही. मग सू तिला मांस भाजून खाऊ घालतो. जेवणानंतर माहुआ सांगते की तिने रोमचा एक मोठा रेस्टोरेशन प्रोजेक्ट नाकारला आहे, कारण ती आपल्या बाळाला एकटे सोडायला तयार नाही. सू तिच्या निर्णयाला पाठिंबा देतो. रात्री माहुआ झोपत असताना सू स्वतःसाठी एक छोटी बेबी डॉल डिझाईन करतो, म्हणजे आपल्याला न जन्मलेल्या बाळापासून प्रेरणा घेऊन. तेव्हाच त्याची
प्रॅक्टिस बेबी डॉल अचानक आवाज करू लागते. सू तिच्या बॅटऱ्या काढतो आणि तिला बंद करतो. पण जसा कॅमेरा त्याच्या जवळ ठेवलेल्या बॉक्सवर जातो, आपल्याला आत तीच मातीची बाहुली दिसते जी आई त्या भुताटकीच्या घरातून आपल्या सोबत आणली होती. आता ती बाहुली ऑफिसच्या सामानासोबत सूच्या घरात आहे. पुढच्या सीन मध्ये सू आपल्या नवीन गेमच्या रिसर्च सोबत आपल्या बायको माहुआशी बेबी मॉनिटर द्वारे बोलत राहतो, जेणेकरून तो एकाच वेळी ऑफिसचे काम आणि माहुआची काळजी दोन्ही करू शकेल. गेम डेव्हलपमेंटसाठी त्याला त्या भुताटकीच्या घराच्या मालकावर आणि त्यांच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर सखोल संशोधन करायचे असते, म्हणून तो मालकाच्या बायकोचे जुने इंटरव्ह्यू व्हिडिओ देखील पाहू लागतो. आता आपण पाहतो की रात्र झालेली आहे आणि सू घरी देखील आपल्या संशोधनात इतका बुडालेला आहे की त्याला आजूबाजूचे भान राहत नाही. सू पाहतो की शेजारच्या खोलीत माहुआ तिच्या वर्किंग टेबलवर काम करत आहे आणि सू तिला रात्री काम न करण्याचा सल्ला देतो. पण जेव्हा माहुआ किचन मधून त्याच्या जवळ येते आणि सू पुन्हा टेबलकडे पाहतो तेव्हा तिथे कोणीच नसते. अचानक रक्ताने माखलेल्या एका स्त्रीचे भूत सू समोर येते आणि त्या धक्क्यात सूची झोप उघडते. तो अक्षरशः किंचाळत उठतो, जिथे माहुआ त्याला उठवत असते. माहुआ सूच्या ओरडण्याने थोडी घाबरली होती आणि सू माहुआला आणि स्वतःला शांत करतो. आणि तेव्हाच माहुआ सूचे रिसर्च पेपर पाहते आणि सांगते की घराच्या मालकाची बायको प्रत्यक्षात तिच्याच कॉलेजची विद्यार्थिनी होती. कुटुंब खूप चांगले होते, मग इतक्या चांगल्या कुटुंबावर इतके वाईट का झाले असेल हे विचार करून माहुआ भावनिक होते आणि रडू लागते. सू तिला सांत्वन देतो. आता या भावनिक क्षणात माहुआ सू कडून एक वचन मागते. वचन हे की जर कधी त्याला तिच्यात आणि बाळा यात निवड करायची झाली तर त्याने बाळाला वाचवावे. सू दोघांनाही वाचवण्याचे वचन देतो. पुन्हा रात्र होते, जिथे बेबी मॉनिटर एका रिकाम्या खोलीत एखाद्या अदृश्य उपस्थितीला ट्रॅक करू लागतो, जणू तिथे कोणी असेल, पण आपल्याला काहीच दिसत नाही. ट्रॅकर हळूहळू हलत सू आणि माहुआच्या बेडरूमच्या बाहेर येऊन थांबतो आणि अचानक बेडरूमचा दरवाजा जोरात उघडतो. यामुळे माहुआची झोप उघडते. मग ती पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जायला निघते आणि जाताना तिला ती बाहुली दिसते. ती बाहुली घेण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या पोटातील बाळ किक मारते, त्याच्यामुळे तिचं लक्ष विचलित होतं. पाणी पिऊन जेव्हा ती परत खोलीकडे जाते तेव्हा बेबी मॉनिटर पुन्हा हालतो आणि यावेळी आपल्याला माहुआच्या मागे एक भूतासारखी आकृती दिसते, पण ती एकाच सेकंदात नाहीशी होते. यावेळी माहुआ बाहुलीला नीट उचलते आणि तिचे तुटलेले भाग पाहू लागते. तेव्हाच बेबी मॉनिटर फिरू लागतो आणि काहीतरी ट्रॅक करू लागतो. ते पाहून माहुआ घाबरते आणि चेक करते, पण तिथे कोणीच नसतं. मग ती सामानातील बाहुली उचलते. तेवढ्यात मॉनिटर मधून बेसूर आवाजात कोणीतरी तिला तिच्या नावाने आवाज देतं. हे ऐकून माहुआ कुठेतरी घाबरते आणि बाहुलीच्या तुटलेल्या भागाने तिचे बोट कापते. ती बाहुली ठेवून खोलीकडे धावते, पण तिचे रक्त बाहुलीवर लागले होते आणि हळूहळू बाहुली पूर्ण लाल होत जाते. आता त्या बाहुलीमधून तीच बेसूर कवितेचा आवाज येऊ लागतो आणि माहुआ वळून पाहते आणि तिचे डोळे भीतीने विस्फारतात. मग हळूहळू तिचे डोळे लाल होतात आणि इथूनच स्पष्ट होते की बाहुली फक्त त्या माणसालाच पजेस करते ज्याचे रक्त तिच्यावर लागलेले आहे. पुढचे दृश्य सकाळचे असते, जिथे सू उठून पाहतो की माहुआ नाश्ता करत असते. सू निदर्शनात आणून देतो की या प्रकारचं मांस तिला आवडत नाही. मग ते आज का खात आहे? माहुआ ताबडतोब आपल्या ताटातून मांस काढते आणि जलद जलद खाऊ लागते. इथे आपण लक्षात घेतो की तिचा उजवा डोळा किंचित चमकदार लाल झालेला आहे. पण विचित्र गोष्ट हे असते की ताटातून मांस काढल्यानंतरही माहुआ जणू तेच मांस खात असते, जणू ती स्वतःच्या नियंत्रणात नाही. आणि मग अचानक ती सारे जेवण ओकून टाकते. सू तिला सांभाळतो आणि पार्श्वभूमीत किचन जवळ आपल्याला कच्च्या मांसाचा अर्धा तुकडा कापलेला दिसतो आणि हे स्पष्टपणे दर्शवते की काहीतरी अनैसर्गिक नक्कीच घडले आहे. आता पुढच्या सीन मध्ये एक आर्ट गॅलरी आहे, जिथे घराच्या मालकाच्या बायकोने बनवलेली आर्ट कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत. तर इथे घराच्या मालकाची बायको मिस ल्यूला हिला भेटायला सू येतो, जेणेकरून गेमसाठी परवानगी मिळवता येईल. ल्यू सांगते की तिची बहीण आपल्या कलेला केवळ कारागिरी नाही तर भावनांचे माध्यम मानायची. तिचे म्हणणे होते की प्रत्येक जिवंत गोष्ट एक दिवस मातीत मिसळते आणि मातीचाच भावनांशी संबंध असतो. याच कारणाने ती आपल्या प्रत्येक कलाकृतीवर महिने घालवायची, जेणेकरून त्या भावना सील करता येतील. लूच्या आता नुकत्याच आपल्या बहिणीच्या शेवटामागील सत्य जाणण्याची तीव्र इच्छा होती आणि तिला वाटते की हा गेमच असे माध्यम बनू शकतो की लोकांचे लक्ष पुन्हा या प्रकरणाकडे आणेल. कदाचित यावेळी सत्य समोर येईल. सू आश्वासन देतो की तो पूर्ण प्रयत्न करेल की सत्य बाहेर यावे, पण त्याला स्वतःलाही माहीत नसते की तो ज्या गोष्टीत शिरला आहे ती केवळ एक गेम नाही तर एक वास्तविक तू स्वप्न बनणार आहे. पुढच्या सीनमध्ये आपण सू याला त्याच भुताटकीच्या घरात पाहतो जिथून कथा सुरू झाली होती. तो घराच्या आत पडलेल्या तुटलेल्या कलाकृती आणि आसपासच्या गोष्टी बारकाईने निरखत होता, पण हळूहळू त्याच्या भोवती पुन्हा भीतीदायक हालचाली सुरू होतात. त्याला एका स्त्रीची सावली इकडे तिकडे हलताना दिसते. तेव्हाच अचानक त्याच्या समोर घराच्या मालकाच्या बायकोचे भूत येते. तिच्या हातात तीच मातीची बाहुली होती आणि ती वारंवार एक ओळ म्हणत होती, ती परत ठेव, ती परत ठेव.
सू भीतीने मागे सरकतो आणि पडतो. त्याच्यावरच्या छतातून रक्त टपकू लागते आणि जेव्हा तो वर पाहतो तेव्हा भूत त्याच्या वरती जोरात किंचाळते. धक्क्यात सू ताबडतोब आपले 3D ग्लासेस काढतो आणि इथे आपल्याला उघड होते की तो आतापर्यंत फक्त गेमचा प्रोटोटाइप टेस्ट करत होता. सू ताबडतोब आपल्या टीममेट्सना विचारतो की त्यांनी घराच्या मालकाच्या बायकोचे भूत गेममध्ये का ऍड केले आहे, जेव्हा यासाठी त्यांना कोणतीही परवानगी मिळाली नव्हती. टीममेट गोंधळात पडते आणि म्हणते की तिने कोणतीही महिला भूत डिझाईनच केली नाही तर ऍड कशी होणार. तर हे एक टेक्निकल ग्लिच समजून सू दुर्लक्ष करतो, पण त्याच्या हावभावावरून स्पष्ट दिसते की तो आतून अस्वस्थ झाला होता. आता या सर्वांच्या समांतरात घरात एक सीन दाखवला जातो जिथे माहुआ तिच्या टेबलवर काम करत असते. ती वारंवार एसीचे तापमान कमी करते पण ते आपोआप पुन्हा वाढते. जेव्हा माहुआ टेबलकडे पाहते तेव्हा तिच्या समोर तीच तुटलेली बाहुली ठेवलेली असते. भीतीने ती तिथून निघण्याचा प्रयत्न करते पण खोलीचे दार आपोआप बंद होते आणि बाहुली जणू स्वतः तिच्या हातात येते. आता बाहुलीचे डोळे हळूहळू लाल होतात आणि त्यातून एक भेसूर आवाज निघतो. कसला? बरं, आवाज म्हणत होता, मला रक्त हवे. माहुआ आरशात पाहते तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब एक विचित्र धुक्यासह म्हणजे विचित्र हास्यासह स्वतःच्याच हाताने आपल्या मानेखाली कापण्याचे दाखवत असते आणि नियंत्रण न ठेवता माहुआ देखील तेच पुनरावृत्ती करते. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट असते की ती हे सारे करायला नको आहे, पण जणू दुसरे कोणी तिला नियंत्रित करत आहे. इकडे ऑफिसची बात करायची तर सू आपल्या टीमसोबत गेमचा नवा ग्लिच दुरुस्त करण्यात व्यस्त असतो आणि त्याच्या टेबलवर ठेवलेल्या बेबी मॉनिटरमध्ये आपल्याला माहुआचे लाईव्ह फुटेज दिसते जिथे ती रक्ताने माखलेल्या अवस्थेत मातीच्या बाहुल्यांसाठी भेसूर कविता गात असते आणि त्या तुटलेल्या बाहुलीला ठीक करत असते. माहुआ काही ठीक दिसत नव्हती. बाहुली दुरुस्त केल्यानंतर ती त्यावरचा तावीज देखील अर्धवट मिटवते, पण सू या सर्वांपासून अनभिज्ञ असतो. याच दरम्यान एक आणखी उपकथा सुरू होते जिथे आपल्याला एक तावीज संग्रह दाखवला जातो. तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरून दुर्मिळ तावीज शोध घेत होता. यावेळी तो एका पुजाऱ्याकडे येतो जो त्याला समजवतो की ताविजाचा वापर फक्त इतरांच्या भल्यासाठी करायला हवा, जसे त्याचे वडील करायचे. मुलगा या गोष्टीत रस दाखवत नाही, उलट थोडा उद्धटपणे वागतो. पुजारी त्याचे भविष्य वाचतो आणि आपण पाहतो की दोघांच्याही चेहऱ्यावर तणाव येतो की काहीतरी खूप मोठे आणि धोकादायक येणार आहे. आता आपण सू याला घरी आलेला पाहतो आणि तो माहुआला आवाज देतो पण त्याला कोणताच प्रतिसाद मिळत नाही. तो पाहतो की टेबलवर बाहुली आता परफेक्टली दुरुस्त झालेली आहे आणि माहुआ बेडवर झोपलेली असते. थोड्या वेळाने सू देखील झोपायला जातो आणि सहजपणे विचारतो की बाहुली तू ठीक केलीस का, पण माहुआ कोणतेच उत्तर देत नाही. तेव्हाच एसीचे तापमान पुन्हा 30 वर जाते. जसा सू तापमान सामान्य करतो माहुआ अचानक किंचाळत उठते आणि रागाने म्हणते, मला झोपू दे, मला त्रास देऊ नको. इतके म्हणून ती आपले पोट जोरजोरात खाजवू लागते. सू तिच्याकडे पाहतो तेव्हा तिच्या पोटातून रक्त देखील निघाले आहे. आता अर्थातच हा एक खूप विचित्र सीन होता, पण हो, कथा पुढे जाते जिथे पुढच्या दिवशी ऑफिसमध्ये सू गर्भधारणेत मूड स्विंग बद्दल संशोधन करत असतो. तेव्हा त्याचा बॉस त्याला बोलवतो आणि मैत्रीपूर्ण स्वरात सांगतो की जेव्हा त्याची बायको गर्भवती होती तेव्हा त्याने देखील असा सामना केला होता. तर हळूहळू गोष्टी सामान्य होतात. शुभेच्छा म्हणून बॉस त्याला एक तावीज देतो जो त्याच्या बायकोने खास सू आणि माहुआच्या रक्षणासाठी बनवला असतो. सू परत आपल्या कामावर लागतो आणि त्या दिवशीचे रेकॉर्डिंग तपासतो जेव्हा आई आणि चांग त्या भुताटकीच्या घरात गेले होते. त्यांच्या लक्षात येते की बाहुलीच्या मागे काहीतरी लिहिले आहे पण तो स्पष्टपणे ते पाहू शकत नाही. तेव्हाच बेबी मॉनिटर मध्ये लाईव्ह फुटेज मध्ये आपण पाहतो की माहुआ थेट कॅमेराकडे डोळे लावून बसलेली आहे. सू ताबडतोब आईच्या घरी पोहोचतो जिथे आई खूप वाईट अवस्थेत सापडतो. त्याचा एक डोळा निघालेला असतो. तिकडे समांतरात आपण माहुआला तिच्या प्रॅक्टिस डॉल सोबत पाहतो. त्यातही एक डोळा काढलेला असतो. जसजशी माहुआ बाहुली हलवते आईचे शरीर देखील त्याच प्रकारे रिॲक्ट करते. माहुआ एक एक करून बाहुलीचे हात तोडते आणि त्याचबरोबर आईचे हात देखील तुटतात. शेवटी ती बाहुलीची मान फिरवते आणि त्या क्षणी आईची मान फिरते. अशात आई फक्त एकच ओळ म्हणू शकतो, बाहुली परत ठेव. सू आपल्या डोळ्यांसमोर हे होताना पाहतो पण तो काहीच करू शकत नव्हता. असो, तर पुढच्या सीनमध्ये आपण तावीज संग्रहकाला पाहतो जो आपल्या खोलीत बसून नवे तावीज बनवण्याचे काम करत असतो. सोबतच पुजाऱ्याच्या इशाऱ्याबद्दलही विचार करत होता. त्याचे मान्य होते की जर तो मनापासून इतरांची मदत केला तर शेवटी त्याला काहीतरी फायदेशीर नक्की मिळेल. याच समांतरात आपण रुग्णवाहिकेचा सीन पाहतो जिथे आईला हॉस्पिटलला नेले जात असते आणि सू ऑफिसला परत येऊन सू गेम फुटेजमधून बाहुलीची प्रतिमा काढतो आणि ती स्पष्ट करतो. आता त्याला बाहुली मागचा तावीज दिसू लागतो. यानंतर सू घरी परततो जिथे माहुआ झोपलेली असते, पण टेबलवर ठेवलेल्या बाहुलीजवळ त्याला एक छोटासा अतिरिक्त बाहुलीचा चेहरा बनवलेला सापडतो.
जो आणखीच भयावह वाटतो. तेव्हाच प्रॅक्टिस डॉलमधून रडण्याचा आवाज येतो आणि जेव्हा सू ती शोधतो तेव्हा कळते की ती डॉल पूर्णपणे तुटलेली आहे आणि तिच्या बॅटऱ्याही बाहेर पडल्या आहेत. पण तरीही डॉलमधून आवाज येतच होता. अचानक माहुआ बाहेरून जोर जोरात दार ठोठावू लागते आणि मग एकदम सारे शांत होते. या क्षणी एक अदृश्य आत्मा माहुआ मधून निघून थेट सूच्या आत शिरताना आपण पाहतो. आता पोझेशनच्या या अवस्थेत सूला काही भूतकाळातील घटना दिसतात. जसे घराच्या मालकाची बायको मातीपासून बाहुल्या बनवत असते आणि त्यांच्या मागे तावीज देखील काढत असते. काही क्षणांसाठी सू देखील नियंत्रण गमावतो, पण बॉसने दिलेल्या संरक्षण तावीजामुळे तो स्वतःला सावरतो आणि बाहुली घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पण माहुआ ती त्याच्याकडून हिसकावून घेते. सूने बोलवल्यावर ती वळून पाहते खरी, पण तिचा राग आणि नियंत्रण दोन्ही वाढले असते आणि ती बाहुली घेऊन तिथून निघून जाते. यानंतर सू एका पुजाऱ्याकडे जातो आणि संपूर्ण परिस्थिती समजावतो. सोबतच बाहुली मागे बनलेल्या तावीजाचा फोटोही दाखवतो. हा तोच पुजारी आहे मित्रांनो, जो आधी तावीज संग्रह मुलाबरोबर दिसला होता. पुजारी तावीजाचे डिझाईन पाहून ताबडतोब समजतो की हे प्रकरण काही सोपे नाही आणि सूला त्या तावीज संग्रहाकडे पाठवतो, जो कॉलेजमध्ये तावीज ज्योतिषशास्त्रावर लेक्चर देत असतो. आणि या क्षणापासून मित्रांनो आपण त्याला मांत्रिक या नावाने संबोधू. तर सू त्यांच्या वर्गात जातो आणि एक प्रश्न विचारतो. प्रश्न हा की तावीजाचा एखादा भाग निघाला तर त्याची शक्ती संपते का? तांत्रिक समजावतात की शक्ती पूर्णपणे संपत नाही, तर जितका भाग मिटतो तितकीच त्याची शक्ती कमी होते. वर्गानंतर सू तांत्रिकडे मदत मागतो, पण ते सुरुवातीला नकार देतात. पण जसे ते बाहुलीचा तावीज नीट पाहतात त्यांचा दृष्टिकोन बदलतो. जणू त्यांना या चिन्हाबद्दल आधीपासूनच काहीतरी खोलवर माहिती आहे. तांत्रिक शेवटी मदत करायला तयार होतात आणि सांगतात की हे एक बाइंडिंग तावीज आहे, ज्याचा उपयोग अत्यंत धोकादायक आत्म्यांना पकडून बंदिस्त करण्यासाठी केला जातो. कारण ना त्यांना नष्ट करता येते ना त्यांना शांत करता येते. याच कारणाने त्यांना बाहुली किंवा खेळणी यांसारख्या मानवसारख्या वस्तूंमध्ये कैद केले जाते, जेणेकरून ते एखाद्या माणसाला थेट इजा करू शकत नाहीत. सू विचारतो की ते तावीज पूर्ण करून आत्म्याला पुन्हा बंदिस्त करू शकतात का? तर तांत्रिक सांगतात की हे शक्य आहे, पण खूप धोकादायक आहे. कारण तावीज तेव्हाच काम करेल जेव्हा त्यातील प्रत्येक अक्षर अगदी योग्य आणि अचूक पद्धतीने लिहिले गेले असेल. बस मग काय. यानंतर मास्टर सूच्या घरी येतात आणि परिस्थितीचे त्वरित मूल्यमापन करतात आणि सूला म्हणतात की माहुआला ताबडतोब घेऊन या. सू जाऊन माहुआला तपासतो, जे आपल्या खोलीत कच्चे मांस खात असते आणि हे स्पष्टपणे अनैसर्गिक होते. अचानक माहुआ उठून बाहुलीकडे जाते, पण तांत्रिक आधीच तयार असतात. त्यांनी जमिनीवर आधीच संरक्षक मिठाचे वर्तुळ बनवलेले असते आणि जसे माहुआ त्या क्षेत्रात येते ती जास्त वेळ उभी राहू शकत नव्हती आणि जमिनीवर पडून ती तळमळू लागते. सू तिला मदत करायला पुढे येतो, पण माहुआ त्याच्यावर चढून स्वतःला मिठापासून वाचवते. तेव्हा तांत्रिक आपण बनवलेले 42 तावीज हवेत उडवतात. त्यातील काही थेट माहुआच्या शरीरावर चिटकतात. तांत्रिक आपल्या आध्यात्मिक शक्तीने तिच्या आतील आत्म्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, पण खूप संघर्षानंतरही आत्मा वेगळा होत नाही. इतकी शक्ती वापरल्याने तांत्रिक यांच्या नाकातून रक्त देखील येऊ लागले होते. याच गंभीर क्षणी तांत्रिक यांना एक कल्पना येते. ते स्वतःचेच रक्त बाहुलीवर लावतात. यामुळे आत्म्यांना नाईलाजाने माहुआच्या शरीरातून बाहेर पडावे लागते आणि तांत्रिक त्याला थेट बाहुलीच्या आत पुनर्निर्देशित करतात. मग ताबडतोब त्यावर तावीज सील लावतात. माहुआ बेशुद्ध पडते, पण सुटका जास्त वेळ टिकत नाही. काही क्षणात बाहुलीवरचा तावीज जळू लागतो आणि आत्मा पुन्हा माहुआच्या शरीरात परत जातात. आता या बिंदूवर परिस्थिती आणखीच तीव्र झाली होती आणि मग तांत्रिक ताबडतोब तावीजांनी बनवलेले कापड आत्म्याच्या डोळ्यावर बांधतात आणि आपल्या शक्तीने त्याला तात्पुरते दाबून माहुआला नियंत्रणात आणतात. मग ते लाल धाग्याने माहुआच्या शरीराला बांधतात, म्हणजे एक संरक्षक बंधन म्हणून. तांत्रिक सूला विचारतात की ही बाहुली त्यांच्या घरी कशी आली, पण सू तर भावनिक तुटण्याच्या काठावर असतो. तेव्हा तांत्रिक समजावतात की रक्त पिणाऱ्या दैत्यांना इतक्या सहजपणे सील करता येत नाही. माहुआकडे फक्त 7 दिवसांचा वेळ आहे आणि सूच्या हिशोबाने तो 6 दिवस आधीच बाहुली घरी आणला होता, म्हणजे आता फक्त एकच दिवस उरला आहे. इथे हे देखील स्पष्ट होते की आत्म्याला काही कारणाने माहुआला सोडायचे नव्हते. सू सांगतो की माहुआने फक्त बाहुली दुरुस्त केली होती. हे ऐकून तांत्रिक यांना संशय येतो की आत्म्याने जाणून बुजून एखाद्या अशा माणसाची निवड केली असेल जो तावीज समजू शकेल. इतका शक्तिशाली तावीज कोणी बनवला असेल हा प्रश्न त्यांना घराच्या मालकाच्या बायकोपर्यंत घेऊन जातो. तांत्रिक आणि सू ताबडतोब घराच्या मालकाच्या बायकोची बहीण म्हणजे मिस लूला हिच्याकडे जातात आणि तिला पटवतात की ती विधीमध्ये सहभागी व्हावी. यामुळे ती आपल्या बहिणीचा भूतकाळातील सत्य स्वतः पाहू शकेल. विधी सुरू होतो आणि तांत्रिक आपल्या शक्तीने मिस लूला तिच्या शरीराच्या आठवणीमध्ये पाठवतात. सूला ढोल एकाच तालात वाजवायचा असतो आणि तांत्रिक लूला सावध करतात की जेव्हाही ती लाल धागा ओढेल तेव्हा तिला ताबडतोब परत यावे लागेल, अन्यथा ती कायमची त्या आठवणीत अडकू शकते. विधीत लू आपल्या बहिणीला स्मशानात माती खांदाना पाहते. जेव्हा ती माती घेऊन घरी परत येत असते तेव्हा तिचा गर्भपात होतो
म्हणजे तिचे बाळ तिथेच संपते. हा आघात तिला तोडतो. वेदना आणि दुःखात बुडालेली ती आपल्या गमावलेल्या मुलाच्या अवशेषांना त्या मातीत मिसळून एक बाहुली बनवते आणि जशी बाहुली पूर्ण होते ती पजस अवस्थेत आपल्या पतीला चाकूने संपवते आणि मग संपूर्ण कुटुंबाला देखील संपवते. म्हणजे इथे एक मोठे सत्य उघड होते. कुटुंबाला संपवणारा घराचा मालक नाही तर त्याची पत्नी होती. आणि असा भ्रम निर्माण केला गेला होता की मालकाने स्वतःला संपवले आहे. तर हो, वास्तविकता समजल्यावर घराच्या मालकाच्या बायकोने बाहुलीवर तावीज रंगवला जेणेकरून आत्म्याला त्याच बाहुलीत सील करता येईल. मग तिने बाहुलीला जगापासून दूर ठेवण्यासाठी स्वतःला फायर रूमच्या आत विटांच्या भिंतीमागे सील करून घेतली आणि आग लावली. याच कारणाने तिचा मृतदेह कधीही सापडला नव्हता. तर या सर्वांनंतर तांत्रिक लूला परत वास्तविक जगात खेचतात. मूळतः स्मशानाची माती आधीच नकारात्मक ऊर्जेने भरलेली होती आणि जेव्हा त्यात मुलाचे रक्त मिसळले तेव्हा अनेक दृष्ट आत्म्यांनी त्या बाहुलीला आपले घर बनवले. हेच आत्मे तिला नियंत्रित करत होते. तर हो, आता उपाय देखील स्पष्ट आहे. हे चक्र थांबवण्यासाठी त्यांना घराच्या मालकाच्या बायकोचे शरीर शोधावे लागेल. तांत्रिक आणि सू माहुआला घेऊन गाडीत ताबडतोब निघतात. वाटेत तांत्रिक समजवतात की अशा आत्म्यांना सील करण्यासाठी फक्त तावीज पुरेसे नाही तर एक मानवी शरीर देखील लागते, कारण ते एखाद्या शक्तिशाली पात्रासारखे काम करते. जर त्यांना लूच्या बहिणीचे शरीर मिळाले नाही तर हा आत्मा माहुआच्या शरीरावर आहार घेत राहील जोपर्यंत ती पूर्णपणे तिच्या नियंत्रणात ठेवत नाही. सू घाबरून विचारतो की जर शरीर मिळाले नाही तर दुसरा मार्ग आहे का? तांत्रिक थोडे थांबून म्हणतात की मार्ग आहे, पण तुम्हाला अजिबात आवडणार नाही. आता घरी पोहोचल्यावर तांत्रिक ताबडतोब सूला आत जाण्यापासून थांबवतात आणि त्याला गाडीत राहून माहुआवर नजर ठेवायला सांगतात. आपल्या बाजूने सुरक्षिततेसाठी तांत्रिक आपले तावीज लॉकेट देखील सूला देतात आणि सांगतात की ते स्वतः देखील या बाइंडिंग तावीजाच्या स्रोताचा शोध घेत आहेत. पण सू परिस्थिती पाहून एक हुशार योजना बनवतो, कारण त्याच्या कंपनीने हे घर आधीच गेमसाठी पूर्णपणे स्कॅन केले आहे. तर तांत्रिक वास्तविक घरात शरीर शोधू शकतात, तर सू व्हर्च्युअल गेम वातावरणात जाऊन बाहुलीचे तुटलेले भाग आणि हरवलेले तावीज अक्षरे शोधू शकतो. म्हणजे दोघे आपापल्या प्रकारे काम सुरू करू शकतात. तर हो, तांत्रिक घराच्या आत धोकादायक आत्म्यांपासून वाचत पुढे जातात आणि फायर रूम पर्यंत पोहोचतात आणि इथे त्यांना लूच्या बहिणीचे शरीर देखील सापडते, पण ते विटांच्या भिंतीमागे बंदिस्त असते. तांत्रिक भिंत तोडायला सुरुवात करतात आणि तिकडे दुसऱ्या बाजूला सू गेमच्या ग्लीचे वातावरणात लूच्या बहिणीच्या आत्म्याला भेटतो, जी त्याला बाहुलीचे तुटलेले भाग शोधायला मदत करते आणि वारंवार म्हणत असते की बाहुली परत ठेव. सूला तावीजाचे हरवलेली अक्षरे सापडतात आणि तो ते आपल्या डायरीत नोंदवू लागतो. याच दरम्यान आपण माहुआच्या डोळ्यात एक विचित्र परिवर्तन पाहतो. जणू तिच्या आत अनेक डोळे जागे होत आहेत आणि मग ती अचानक गाडीतून गायब होते. सू ताबडतोब तांत्रिकला सांगायला धावतो की माहुआ बेपत्ता आहे. तोपर्यंत तांत्रिकने भिंत तोडून शरीराचे डोके बाहेर काढले होते, पण त्या क्षणी फायर रूमचे दार बंद होते आणि आग लागते आणि अर्थातच तांत्रिक आत अडकले होते. सू दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, पण तेव्हाच माहुआ त्याच्यावर हल्ला करते. तांत्रिक ओरडून सांगतात की तावीज लॉकेटचा वापर कर आणि सू जसा लॉकेट काढतो माहुआ तळमळू लागते आणि याच विचलनाचा फायदा घेऊन तांत्रिक फायर रूम मधून बाहेर पडतात. थोड्या वेळासाठी माहुआ सामान्य होते. सू तांत्रिकला तावीजाची मिसिंग अक्षरे देतो जी त्याने गेममधून काढली होती आणि मग माहुआला सांभाळायला जातो. माहुआ आता खूप कमकुवत झाली होती. सू तिला हिंमत द्यायला आपण बनवलेली बेबी डॉल दाखवतो. इकडे तांत्रिक यांनी तावीज पूर्ण केलेला असतो आणि ते प्रयत्न करतात की आत्म्यांना माहुआच्या आतून काढून लूच्या बहिणीच्या डोक्यात हस्तांतरित करायचे, पण जसे ते असे करतात डोके तुटते आणि सर्व दृष्ट आत्मे एका काळ्या ढगाच्या स्वरूपात खोली पसरतात. तेव्हाच माहुआच्या पोटातील बाळ अनैसर्गिक प्रकारे हलू लागते, जणू ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. तांत्रिक ताबडतोब समजतात की आत्म्यांना माहुआ नाही तर तिच्या न जन्मलेलं बाळ हवं आहे, कारण आत्म्यांना पुन्हा जन्म घ्यायचा आहे. हो मित्रांनो, परिस्थिती आता गंभीर झाली होती. तांत्रिक म्हणतात की जर त्यांना थांबवायचे असेल तर आत्म्यांना बाळाद्वारे सील करावे लागेल, जे मूळतः बाळाला संपवण्यासारखेच होते. माहुआ कोसळते आणि सूला आपल्या बाळाला वाचवण्याची विनंती करते. सू आपल्या बायकोला आणि बाळाला दोघांनाही वाचवायचे होते, पण तांत्रिक सावध करतात की आता निर्णय घेतला नाही तर दोघेही वाचणार नाहीत. याच वेळी सूला तांत्रिकची गोष्ट आठवते की आत्म्यांना सील करण्यासाठी एक मानवी शरीर आवश्यक आहे. बस मग काय, वेळ न दडवता सू आपल्या हातावर कापतो आणि आपले रक्त बाहुलीवर टाकतो. जेव्हा तो असे करतो सर्व दृष्ट आत्मे त्याच्या आत शिरतात. सू तांत्रिकला म्हणतो की लवकर तावीज वापरा, पण त्याआधीच तो पूर्णपणे आत्म्यांच्या नियंत्रणात जातो. तो तांत्रिकला बाजूला ढकलून माहुआकडे येतो आणि आता त्याचा एक डोळाही रक्तासारखा लाल झालेला असतो. जसा तो माहुआला मारणार असतो सू आपली अखेरची इच्छाशक्ती वापरतो आणि स्वतःचा तो लाल डोळा काढून टाकतो, जेणेकरून नियंत्रण तोडता येईल.
तो तांत्रिकला म्हणतो की ताबडतोब तावीज पूर्ण केला जावा. तांत्रिक आपल्या रक्ताने सूच्या पाठीवर तीच बाइंडिंग तावीज काढतात जी बाहुलीवर होती. जसा तावीज पूर्ण होतो सूचे जीवन संपते, पण सर्व आत्मे त्याच्या आत कायमचे सील होतात. सू आपल्या अखेरच्या क्षणात माऊवाला सांगतो की त्याची मुलगी एक निरोगी आणि सुंदर जीवन जगेल आणि मग तो निघून जातो. सोबतच जवळ ठेवलेल्या मातींच्या बाहुल्यांचा रंग देखील सामान्य होतो. जणू सारा अंधकार आता इथे संपला. इथे सीन कट होतो. आता पुढचा सीन 6 महिन्यानंतरचा असतो, जिथे माऊवा आपल्या नवजात मुलीला एक गोष्ट सांगत असते आणि तेव्हाच तिला सूच्या ऑफिसकडून एक डिलिव्हरी मिळते. यात एक खास डिजिटल सिस्टीम असते ज्यात सूची व्हर्च्युअल आवृत्ती विकसित केली गेली होती, जी काळासोबत वय घेईल आणि जिच्याशी माऊवा जेव्हा इच्छा असेल तेव्हा पाहू शकेल. भावनिक क्षणात माऊवा सूशी बोलते आणि सांगते की त्यांची मुलगी आता 6 महिन्यांची झाली आहे, ती निरोगी आहे आणि दोघे त्याला खूप मिस करतात. मग सीन तांत्रिकवर शिफ्ट होतो, जो बाइंडिंग तावीज आपल्या संग्रहात ठेवतो, जिथे काही जागा अजूनही रिकामी दिसतात. शेवटी आपण लूला देखील पाहतो, जी त्या दृष्ट बाहुलीला आर्ट गॅलरीत प्रदर्शित करते, पण तिचे वागणे आता सामान्य वाटत नाही. म्हणजे ती असे दिसत होती जणू ती आपल्या बहिणीला परत आणण्याची योजना बनवत आहे. आता चित्रपटाच्या अखेरच्या सीन मध्ये आपल्याला सू हा एका हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत दाखवला जातो. म्हणजे तो जिवंत आहे की नाही हे अगदी अस्पष्ट सोडले आहे. कदाचित कोमात असेल आणि याच रहस्यासोबत चित्रपट संपतो. तर मंडळी, ही होती मडबोन चित्रपटाची कथा. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.